जय शिवराय. मी सह्याद्री वेळी. तर आज मी आली आहे शिवजन्माने पावन झालेली भूमी म्हणजेच जुन्नर येथे. हो, आपल्या महाराजांचा जन्म झाला त्या जागेचे दर्शन घेण्यासाठी. प्रथमच मला आपल्या राजांचा पुतळा दिसला. मी त्याला वंदन केले आणि गडाच्या दिशेने निघाले. हो, हीच ती जागा जिथे माझ्या राजांचा जन्म झाला होता. चला तर मग बघूया किल्ले शिवनेरी. प्रथमच किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला साधारणपणे 1 तास लागतो जो संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी. आपल्याला गेटमध्ये वनविभागाचा अधिकारी बसलेले दिसले. ते प्लास्टिक संकलन करत होते. येथे गडावर प्लास्टिक बंदी होती. हे खूप छान होतं बरं का. आपण गणेश दरवाजामधून किल्ल्यावरती प्रवेश केला. या गडावर जाताना मला विविध फलक दिसले जे वनविभागाने लावले होते आणि त्यावर अधिक माहितीही दिली होती. गडाची तटबंदी अतिशय भक्कम. सहलीसाठी मुलेही लहान लहान आली होती. मी तेथील जास्वंदीची फुले तोडली आणि ती आपल्याला शिवाई देवीच्या मंदिरात अर्पण करायची होती. खूप ताजी अशी फुले मला तिथे भेटली. तीच फुले घेतली आणि मी पुढे परत गडावर चढायला सुरुवात केली. ऊन थोडेसे कमी होते. साधारण दुपारची 2 ते 3ची वेळ होती. मी व माझ्या मैत्रिणी आम्ही मिळून गड चढायला सुरुवात केली. गडाला अनेक दरवाजे होते. साधारण 7 दरवाजे, जसे गणेश दरवाजा, शिपाई दरवाजा असे दरवाजे आम्ही पार केले. समोरच मला शिवाई देवीचे मंदिर दिसले. ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की किल्ल्यावर या जागेवर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ठेवले होते. हो, हीच ती जागा. मी चप्पल काढली आणि मंदिरात प्रवेश केला. मंदिरात गेल्यानंतर तेथील वातावरण खूपच छान होते. मी जास्वंदीची फुले आणली होती. ती फुले देवीला अर्पण केली. आतमध्ये काही शूटिंगला अलाउड नव्हते, सो तेथील दर्शन घेतानाचा व्हिडिओ यामध्ये मी ॲड केलेला नाही. शिवाई देवीचा फोटो आपण पाहू शकता स्क्रीनवरती. याचे दर्शन घेतले आणि पुन्हा गडाचा पुढचा प्रवास चालू केला. गडावरचे जे दरवाजे होते ते पार केले. आपल्याला जायचं होतं त्या ठिकाणी जिथे आपल्या राजांचा जन्म झाला होता, ती जागा पाहण्यासाठी. गडाची अशी विविध तटबंदी हे सगळं पाहत, गडावरचा ऐतिहासिक वास्तू बघत मी पुढचा प्रवास चालू केला होता. किल्ल्याचा सर्वात उंच आणि सुरक्षित भाग म्हणजे बालेकिल्ला. या किल्ल्यावर अनेक पाण्याची व्यवस्था करणारे टाके आहेत. इथे धान्याचे कोठारीही होते, अतिशय प्रचंड असे मोठे. काय व्यवस्था होती ना माझ्या राजांची. आता फायनली आपण त्या जागेवरती आलो जिथे आपल्या राजांचा जन्म झाला होता. या जागेला पाहिलं आणि जीवनाचं सार्थक झालं असं वाटलं. हो, हेच ते राजांचं जन्मस्थान. हे सगळं अनुभवलं. येथील भिंती राजांचंच गुणगान गात होत्या. खूप भारी वाटत होतं बरं का इथे येऊन. मन अतिशय प्रसन्न झालं माझ्या राजांचं जन्मठिकाणाचं दर्शन घेऊन. हे पाण्याचे टाके, येथेच माझ्या राजांचं बालपण संपूर्ण गेलं. आपण शिवकुंज, मस्जिद असं सगळं पाहिलं आणि गडावरूनच सनसेट ही अनुभवला. हा सूर्यास्त अतिशय छान. सगळा गड याच्या किरणांमध्ये उजळून गेला होता. तुम्हीही पाहू शकता या गडाची तटबंदी या सूर्याच्या किरणाने कशी चमकत होती. काय हो, माझ्या राजांचं सगळं लहानपण याच गडावरती गेलं. खूप भारी वाटत होतं. मीही त्या तटबंदीचा पुरेपूर असं अनुभव घेतला आणि परत आपल्या राजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.